हाय गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग्स. चाललेलो आहेत आळंदीला. एक काम निघलं म्हणून चाललेलो आहेत आम्ही. अचानक प्लॅन ठरलाय जायचं म्हणून. कुठली नदी आहे माहिती नाही बरं का मला. इंद्रायणी नदी. इंद्रायणी नदी कुठे बसलोय आपण. हो वाव, किती छान दिसतंय. गडोळ नाहीये ते, चांगलं असणार आहे. आळंदीच्या आतमध्ये आय थिंक इथली ही आहे वाटतं, यात्रा आहे वाटतं नाही का. बरोबर मोक्यावर आलोत आम्ही. गर्दीच गर्दी. चांगल्या मोक्यावर आलो रो आम्ही. यात्रा आम्हाला माहिती पण नव्हतं, कामासाठी आलो होतो, पण जाऊ दे तेवढंच बघायला भेटलं आम्हाला. चाकणच्या तिथं आलोय. रस्ताच माहित पडत नाहीये कुठून कसं जायचं आणि कुठून कसं नाही. 2-3 लोकांना विचारलं, त्यांनी सांगितलंय नाही का. ते दादा नाहीत का दिसतात ते हे त्यांनी सांगितलं नाही का आम्हाला कसं कसं जायचं. आता बघू. दिसतायत सगळे नाही का गावाकडचे ओळखीचे पेढेवाले वगैरे नाही का सगळे. ऍक्च्युली आजीचं काम आहे माझ्या एकतर, त्याच्यासाठी आलोय. पण इकडचे रस्ते वगैरे काही माहिती नाही. मॅपवर पण टाकलं तर नुसतं गोल 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 घुमतंय. भेटलं, फायनली भेटलाय आम्हाला रस्ता नाही का. आजीला जे काम आहे ते करण्यासाठी तर चाललेलो आहेत आता आम्ही. चालत चालत बघू, बघत बघत चाललेलो आहे. ए मम्मी थांब की, एवढे फास्ट कुठे चालले. बघा मेन उरुसात आलोय. उरुस उरुस वगैरे. मिठाई मिठाई मिठाई. विषय कसा झालाय सांगू का. एका माणसाकडे आमचे पैसे, तो पैसे देत नाही म्हणून त्याच्या गाड्यावर जाऊन बसलोय. बस थांबा तुम्हाला दाखवते. पेड्याच्या गाड्यावर बसलोय नाही का. पैसेच देत नाहीये, घेऊन गेलाय पळून म्हणून. जर पैसे दिले नाही ना पेड्या सगळं उचलून घेऊन जात असतो आम्ही. हा हे बघा गर्दी, मरणाची गर्दी आहे. किती दिवस झालं, 1 वर्षभर झालं पैसे घेऊन गेलाय आमचे, पैसेच द्याय नाही का. मस्तपैकी नाही का यात्रेमध्ये बसले होता. पैसे आम्हाला दिसलं की पळून जात होता. आम्ही दिसलो की पळून जात होता. गर्दीच्या वेळेस येतात एवढं तोंड करून पैसे मागायला. त्यावेळेस आम्ही द्यायचे बाई, म्हणलं लेकर बाळ असतील त्याला म्हणून नाही का देतो आम्ही. पण टायमिंगला देत नाही म्हणल्याच्या नंतर काय करावं माणसाने. आम्हाला पण असतं ना काही काय हे परिस्थिती असती. घ्यायच्या टायमिंगला बरं म्हणतात दे 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 म्हणून, आणि नाही त्यावेळेस देत नाहीत. असे तर असतात माणसं. माणसाच्या तोंड बघून देतो आम्ही मायानी नाही का. बाबा जा बाबा, गर्दी वगैरे तुला काही गरज वगैरे असेल नाही का. तर घेतात आणि रिटर्न द्यायच्या टायमिंगला येतात. आपले स्वतःचे पैसे आपल्याला भिकावाने मागावं लागतात. हे म्हणून तुम्हाला सांगतो, कुणाला पैसे देऊ पण नका आणि कुणाचे घेऊ पण नका. फायनली दिले. माझी आजी असली डेंजर आहे. लय डेंजर आहे. पैसे घेतल्याशिवाय निघलीच नाही तिथून बाहेर. हा मग कष्टाचे पैसे, ते कष्टाचे पैसे असं थोडी ना सोडून द्यायचे. मग आता CNG भरायला थांबलोय आम्ही नाही का. अरे माझी लय डेंजर आजी आहे. हा पैसे कशाला सोडायचे आपले, कष्टाचे पैसे. हा हे माझी मम्मी. आम्ही 3 जण, आम्ही 4 जण आलो होतो नाही का. कष्टाचे पैसे आहेत. माझ्या नवऱ्याच्या कष्टाचे पैसे आहेत, घाम गाळलेले. त्यांना का सोडायचे. त्यांनी फसवून मला पैसे घेतले होते, त्यांनी दिले नाहीत. ती दडून बसला. आता त्याचा पाठला करीत मी इथपर्यंत आले आळंदीमध्ये. मग ती सापडला नाही, परत सापडला. मग त्याला धरून गचुड्याला आणला ओढून. पैसे घेतले तर उठले त्याच्या दुकानापासून, नाही तर त्याचा पेडाच उचलून चाललेला होता सगळा बांधून. साऊथ इंडियनचं काहीतरी होतं बरं. उचले घरी. मरणाचं गार लागलंय बाबा. लय डेंजर. बेकार गार, थंडी वाजती लय बेकार. हा आलेच.